श्री स्वामी समर्थ. तर सगळ्यांचे एस्पायरर शीतल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वामी परिवाराचे मी खूप खूप स्वागत करते. तर नवरात्र बोलता बोलता संपलीसुद्धा आणि सगळीकडे खूप असं शांतता पसरली आहे. आणि नवरात्रीचे ते 9 दिवस खूप छान गेले सगळ्यांचे. सेवा करण्यामध्ये, गरबामध्ये, दांडिया खेळण्यामध्ये लेडीज या वेळेमध्ये खूप एन्जॉय करतात. त्यानंतर आपल्याला वेध लागतात ते म्हणजे दिवाळीचे. पण त्याआधी महत्त्वाची पौर्णिमा येते, ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा, जिला आपल्याकडे शरद पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर या दिवशी शरदाचं चांदणं पडत असतं असं म्हटलं जातं. या दिवशी चंद्राला 16 कला म्हणजे 16 कला चंद्राच्या दिसत असतात. त्यांची म्हणजे चंद्राची किरणं ही इतकी पवित्र झालेली असतात की तिला एक औषधी गुणधर्म प्राप्त झालेले असतात. त्याच्यामुळे आपण या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये दुधाचा नैवेद्य हा ठेवत असतो, कारण हा दुधाचा नैवेद्य अतिशय अमृतासमान होऊन जातो असं म्हटलं जातं. जर आपण चंद्राच्या प्रकाशामध्ये अर्धा तास दुधाचा नैवेद्य ठेवला, त्याच्यात चंद्र बघितला, त्याची पूजा केली, तर जे औषधी गुणधर्म चंद्रामध्ये जे म्हणजे अद्वितीय जे गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला मिळतात असं म्हटलं जातं. म्हणून आपण या रात्री दुधाचा नैवेद्य प्राशन करत असतो, देवाला दाखवत असतो. तर अशी ही खूप महत्त्वाची आणि अत्यंत फल देणारी अशी पौर्णिमा आहे. तर या पौर्णिमेचा प्रत्येकाने लाभ घ्यायला हवा. तर ही पौर्णिमा केव्हा आहे, तर येत्या 16 ऑक्टोबरला ही पौर्णिमा आहे. 16 ऑक्टोबरला आपल्याला रात्री 12 वाजपासून ते 12:39 पर्यंत कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची असते. हा 39 मिनिटांचा कालावधी आहे, याच्यामध्येच आपल्याला सेवा करायच्या असतात. तर आधीच आपण मांडणी करून घ्यायची. मांडणीमध्ये एक कलश आपल्याला या आधी तुम्हाला सांगते याच्यात कशा कशाची सेवा केली जाते. तर लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र या 4 देवतांची याच्यामध्ये पूजा केली जाते. तर मांडणी याची खूप साधी सोपी आहे. एका पाटावर तुम्ही एक कपडा, लाल कपडा टाकून घ्या आणि एक गडवा त्याच्यावर ठेवा. त्याच्यामध्ये आंब्याचा डहाळा टाका. ते झालं इंद्राचं प्रतीक. आणि तो गडवा तुम्हाला तांदळाच्या असा गोल बनवायचा आहे आणि त्याच्यावर तो गडवा ठेवायचा आहे. आणि त्याच्या शेजारीच तुम्हाला चंद्र, असा गोल चंद्र तांदुळाने काढायचा आहे, किंवा तुमच्याकडे चंदन असेल तर चंदनाने तो चंद्र तुम्हाला भरीव चंद्र काढायचा आहे. आणि जोडविड्याची पानं घेऊन एका जोडविड्याच्या पानावर लक्ष्मी यंत्र तुम्हाला स्थापन करायचं आहे, आणि एका जोडविड्याच्या पानावर तुम्हाला कुबेर यंत्र स्थापन करायचं आहे. हे दोघंही यंत्र नसतील तुमच्याकडे तर तुम्ही सुपारी घेऊ शकता. आणि अशा प्रकारे ही स्थापना तुम्हाला करायची आहे. आणि रात्री 12 वाजता तुम्हाला सेवांना सुरुवात करायची आहे. तर कोणकोणत्या सेवा तुम्हाला करायच्या आहे, तर बघा, 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत. त्याच्यानंतर 1 माळ तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र, 1 माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र प्रत्येकी करायचे आहे. त्याचबरोबर 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलायचं आहे. 1 वेळा तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय वाचायचा आहे. त्याचबरोबर जे महालक्ष्मी अष्टकम आहे ते तुम्ही 1 वेळा बोलू शकता, किंवा पॉसिबल झालं तर 9 वेळा तुम्ही ते बोलू शकता. त्याचबरोबर श्री सुक्तमचा तुम्हाला 1 वेळा तुम्ही पाठ करू शकता, किंवा 16 वेळा तुम्ही त्याचे पाठ करू शकता. म्हणजे एक अनुष्ठानच होतं सेवांचं. तर अशा प्रकारे ह्या दिलेल्या सेवा. त्याचबरोबर कुबेराचा मंत्र आहे तो तुम्हाला बोलायचा आहे. कुबेराच्या मंत्राचीही तुम्हाला 1 माळ जपायची आहे. तर या झाली सेवांची यादी. तर ही सेवा तुम्हाला 39 मिनिटात करायची आहे. जेवढं तुमच्याने पॉसिबल होईल तेवढं तुम्ही करा. तर या रात्रीला जो जागतो, म्हणजे कोण जागतो हे बघण्यासाठी लक्ष्मी, चंद्र, इंद्र, कुबेर हे पृथ्वी तलावर आलेले असतात, आणि जो जागतो त्याला आशीर्वाद मिळत असतो. त्याच्यामुळे ह्या पौर्णिमेला कोजागिरी म्हटलं जातं. तर लक्ष्मी मातेची बहीण आहे अलक्ष्मी. जो आळशी आहे, प्रमादी आहे, झोपाळू आहे, तो अशा कोणत्या गोष्टींना मानत नाही, त्यांच्यावर तिचा कोप होतो. आणि अर्थातच तिचा कोप झाल्यानंतर घरात काय होतं तुम्हाला माहिती आहे. आलेली लक्ष्मी ही वापस फिरून पायांनी जात असते, वापस चालती होते. म्हणजे आलेला पैसा आपल्याला टिकत नाही, लक्ष्मी आपल्याजवळ टिकत नाही. लक्ष्मी येण्याचे सगळे मार्ग आपल्याकडनं बंद होत असतात. तर त्याच्यामुळे या रात्री जागरण करा, सेवा करा, आणि लक्ष्मी प्राप्तीचे सगळे मार्ग आपल्यासाठी तुम्ही खुले करा. तर अशी ही खूप महत्त्वाची आणि प्रभावशाली अशी पौर्णिमा आहे, ज्याचा प्रत्येकाने लाभ घ्यायलाच हवा. तर या रात्री आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहे. मी जशी तुम्हाला मांडणी सांगितली त्याप्रमाणे तुम्हाला मांडणी करायची आहे.
आणि सेवा झाल्यानंतर तुम्ही दूध बनवून ठेवता. ते जे दूध आहे ते तुम्हाला समोर पाटाच्या समोर एक भरीव चौकोन काढायचा आहे आणि त्याच्यावरती दुधाचा नैवेद्य तुम्हाला त्या देवतांना दाखवायचा आहे. आणि आधीच आपल्याला तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे दुपारीच. आणि मग ते तोडलेले तुळशीपत्र जे आहे, जेव्हा आपण दुधाचा नैवेद्य देवाला दाखवू तेव्हा त्याच्यात तुळशीपत्र टाकायचं आणि त्याच्याभोवती 3 वेळा पाणी फिरवून तो नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे. आणि त्याच्यानंतर रात्री किंवा सकाळी उठून आपल्याला तो नैवेद्य प्राशन करायचा आहे. त्याला एक ते अमृतात समान झालेलं असतं असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये चंद्राच्या ज्या 16 कला चंद्राला प्राप्त झालेल्या असतात त्याचं ते औषधी गुणतत्व त्या दुधामध्ये उतरले जातात, म्हणून त्याला अमृतात समान म्हटलं जातं. म्हणून ते दूध आपल्या शरीरासाठी खूप प्रभावी आहे, आपल्याला बळकट करणारं, शरीराला बळकटी देणारं आहे. तर अशा प्रकारे आणि या रात्रीला लक्ष्मी प्रकट झाली असंही म्हटलं जातं, कारण याच रात्री समुद्र मंथन झालं होतं आणि तिथून लक्ष्मीची उत्पत्ती झालेली आहे, त्याचबरोबर कवडीची उत्पत्ती झालेली आहे. म्हणून या रात्री आपल्याला कवडीचा उपाय देखील करायचा आहे. आपल्याला कवडी 5 घ्या, 7 घ्या, 9 घ्या, आपल्याला ते लक्ष्मी मातेच्या जवळ ठेवायचे आहे. ह्या ज्या सेवा करू आपण त्यावेळेस त्या कवड्या लक्ष्मी मातेजवळ ठेवून आपल्याला मग त्या कवड्या दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या देवघरात किंवा आपल्या लॉकरमध्ये एका पिवळ्या किंवा लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायच्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की कवडी ही देवीला किती प्रिय आहे, कारण तिचाही जन्म समुद्रमंथनातून झालेला असल्यामुळे कवडी ही लक्ष्मी मातेला आकर्षित करत असते. त्याच्यामुळे आपल्याला कवड्यांवरची सेवा या रात्री करायची आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या प्रभावी सेवा तुम्ही करा, हा प्रभावी उपाय तुम्ही करा, याचा मोठा लाभ तुम्हाला मिळेल. कारण लक्ष्मी माता ही चंचल आहे, ती आपल्या घरात येते पण तिने टिकलं पाहिजे, आपल्याला तिने टिकलं पाहिजे, तिचा आशीर्वाद आपल्याला मिळाला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण लक्ष्मी पैसा कोणीही कमवतं पण त्याला वाढवायचा कसा, त्याला टिकवायचा कसा हे प्रत्येकाला जमत नसतं. त्याच्यामुळे तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या छोट्या मोठ्या सेवा जो पण पर्व येत असतं वेगवेगळं प्रत्येक दिवसाचं तेव्हा करत राहा. तुम्हाला नक्कीच त्याचा खूप छान असा अनुभव येईल आणि तुमच्याही सगळ्या मनोकामना स्वामी कृपेने पूर्ण होतील. तर मग चला, कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुम्ही सर्वजण या पौर्णिमेचा लाभ घ्याल आणि तुम्ही कोणी काय काय सेवा केला हे मला कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगू शकतात, तुमचा अनुभवही शेअर करू शकतात. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.